आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। सटाणा शहरातील सामाजिक कार्यकर्ते विजय कुमावत यांची सटाणा शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती विद्यमान शहर अध्यक्ष नितीन काका सोनवणे यांनी केली। याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना बागलानचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते। याबाबत सविस्तर वृत्त असे की सटाणा शहरातील सामाजिक कार्यकर्ते विजय कुमावत यांची कामाची दखल घेऊन सटाणा शहर अध्यक्ष नितीन काका सोनवणे यांनी शहर उपाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी विजय कुमावत यांच्या खांद्यावर टाकली आहे। अगदी तरुण वयातच विजय कुमावत यांची नाळ भाजपाच्या पक्षाची जुळली गेली होती। याआधीही त्यांनी पक्षनिष्ठा दाखवत भाजपामध्ये विविध पदे भूषवली आहेत। मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदार दिलीप बोरसे यांचे प्रचार कामात हिरारीने सहभाग घेतला होता। तसेच सतत ते सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असत। कोरोना काळात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती। शहरातील अनेक ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले असल्याने भविष्यात नगरपालिका निवडणुकीत ते चांगली कामगिरी बजावतील असा आशावाद भाजपा शहर अध्यक्ष नितीन काका सोनवणे यांनी व्यक्त केला। यावेळी आमदार दिलीप बोरसे, भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रवीण पवार, शहर भामरे, सटाणा शहर अध्यक्ष नितीन सोनवणे, अनिल पाकळे, सचिन अहिरे यांच्यासह भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। बागलान वृत्तांतसाठी मनोज पिंगळे।